पण साहित्यिक क्षेत्रामध्ये आपला हसरा दबदबा त्यांनी सर्वत्रच निर्माण केलेला आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तब्बल 10 वर्ष ते नगरसेवक पद भूषविले आहे। त्याचबरोबर वसई जनता सहकारी बँकेचे संचालक सध्या आहेत। शायरी कविता राष्ट्रीय अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे। 100हून अधिक संस्थांमध्ये सध्या ते सल्लागार म्हणून काम करतात। मी जयवंत मास्तर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट नयन जैन यांचा यथोचित सन्मान करावा। आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि या सन्मान सोहळ्याला चार चांद लावूया। आपली टाळी ही दाद आहे। नयन जैन यांच्या कार्याची ती पोचपावती आहे। मला वाटतं हा सन्मान होईपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। जे आजूबाजूला येण्याच्या वाटेवर आहेत ते सुद्धा इथपर्यंत पोहोचले पाहिजे। इतक्या जोरात आपल्या टाळ्या वाजल्या पाहिजेत। धन्यवाद जयवंत मास्तर, खूप खूप धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे मॅडम आल्या नाही आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होईल। आपण त्यांचा यथोचित सन्मान नंतर करणार आहोत। पण आजच्या कार्यक्रमाच्या युवा दिग्दर्शिका सहाय्यक दिग्दर्शिका सृष्टी अमृत भातांकर अर्थात सृष्टी प्रफुल्ल पवार, वय वर्ष केवळ 27, बीकॉम एडिटरचा कोर्स त्यांनी केलेला आहे। असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतायत। LLB फायनल इयर मध्ये आहेत। 2015 पासूनच एडिटर म्हणून त्या काम करत आहेत। मराठी इंडस्ट्रीतील झी मराठी वाहिनीवरील मला वाटतं तुम्ही सगळेच या सगळ्यांनीच ही मालिका पाहिली असेल, पाहत असाल। तुझ्यात जीव रंगला। सृष्टी मॅडम तुमच्यातही आमचा जीव रंगलेला आहे। अनेक मालिकांमध्ये अगदी सहज एडिटिंगचं काम करणाऱ्या सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या, हिंदीमध्ये सुद्धा बेहद या सोनी वाहिनीवर